इथे जरी तुझ्या आई बापाला मान मिळत असला तरी तुझी आणि तुझ्या आई बापाची लायकी विसरायची नाही. राणे काय झालं ग? अगं रडायलाच लागलीस वय एकदम. काय झालं बाय? राणी काय झालं? काही नाही काही नाही काही नाही. ते आनंदाचे अश्रू आहेत. खरंच का? मी आलेच गरम पुऱ्या घेऊन येत्या. हा तुझी आणि तुझ्या आई बापाची लायकी विसरायची नाही. तेव्हा ही काय वेळ आली माझ्यावर. मी आई बुवांपासून काहीच लपवत नव्हते. आता सगळंच लपवावं लागतंय. डोळ्यातलं पाणी पण लपवावं लागतंय. आता लई त्रास करून घेतील ते स्वतःला. नाही त्यांना असंच वाटलं पाहिजे की मी सुखात आहे. राणी आणतेस ना पुऱ्या? आले. यार चिकू नको ना जास्त मनाला लावून घेऊ. आपण दादूसाठी एवढी तयारी केली आणि तू मूड ऑफ करतेस. असं कसं चालेल सांग बर? ए ड्रामा क्वीन मी तुझ्याशी बोलतोय. हे बघ दादू पण आला. दादू दादू कसली गडबड? आजब्रो अरे अजून कसली गडबड असणार आहे. आता पूजा झालीये ना सो दादूला फक्त रोमॅन्टिक गोष्टी सुचणार. मला काही रोमॅन्टिक का सुचेल? बाप रे चिकू दादा कसला भोळेपणाचा म्हणतोय बघ ना. पण आजब्रो तू ना मुद्दाम करतोय. आपण त्याला चिडवू ना म्हणून. दादू खरं खरं सांग ना राणीसाठी काय रोमॅन्टिक प्लॅन केलेस तू? प्लॅन? मी काय प्लॅन करायला हवा होता? चिकू मला इतरही कामं आहेत. ही किती बोरिंग आहेस यार तू. आम्हाला माहितच होतं तू ना काहीच नाही करणार म्हणून आम्हाला सगळं करावं लागले जे तू करायला हवं होतंस. मी करायला हवं होतं म्हणजे काय करायला हवं होतं? एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे? आणि कळेल कळेल दादू कळेल. सब्र नको भाई. इंद्रा आमच्या बेडरूम मध्ये वाट बघतोय तुझी. हो आलो बाबा. मला काम आहे मी येतो नंतर. अरे 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 दादू 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 म्हणजे सांग ना आम्हाला यार. आमच्या सरप्राईज नंतर तू राणीसाठी काय रोमॅन्टिक करणार आहेस? म्हणजे तू काहीतरी विचार केलाच असेल ना. अरे कसला विचार? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. आबा बोलवत आहेत मला. सोडा. अरे दादू अवघड आहे यार याचं. खरूस आजब्रो ह्या बोरिंग दादूमुळे ना राणी बोर नाही झाली पाहिजे यार. मग काय तर. आबा बोलवलं? हो तुझ्या कष्टाचं तुझ्या मेहनतीचं कामाचं फळ द्यायचं तुला म्हणून बोलवलं. मी तुला म्हटलं होतं ना की ही पूजा झाल्यावरती मी माझा शब्द पूर्ण करेन म्हणून. तेच करतोय आज. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. अरे आभार कसले मानतोस? तुझ्या चांगल्या वागणुकीनं तू कमवलंयस हे. आभार नको मानूस. तुला आपली प्रॉपर्टी गहाण टाकून इन्व्हेस्टमेंट बी करायची होती ना. आता कर कारण आता तुझ्यावरती माझा विश्वास आहे.
तू जे ठरवलंस ते करून दाखवू शकतोस, कारण तुझ्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे. हो बाबा, मी जे ठरवलंय ते मी अचीव करू शकतो आणि आता मी कामावर फुल फोकस करून काम करणार आहे. माहिती आहे मला. फक्त काही करताना सगळ्या गोष्टींची शहानिशा कर आणि मग पुढे जा. काय बेभान होऊन काम करताना आजूबाजूला भान ठेवावं. अहो, झालं तुमचं पुन्हा सुरू. ज्या चुका आधी झाल्या आहेत त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून सांगतोय. आई बरोबर बोलतायत ते. आबा डोंट वरी, यावेळी मी पूर्ण काळजी घेऊन काम करेन. गुड. ही प्रॉपर्टी उभी करताना खूप मेहनत घेतली मी. म्हणे हे सगळं करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालं माझं, चुका झाल्या माझ्या. स्पेशली तुम्हा मुलांकडे नाही लक्ष देऊ शकलो, मला तिकडे नाही लक्ष देऊ शकलो, मग त्याला वेळ देऊ शकलो. पण तू हे करू नकोस. नुकतंच लग्न झालंय तुझं, राणीला वेळ दे, तुमच्या नात्याला वेळ दे. हे लग्न म्हणजे मोठी जबाबदारी आहे. अशी आपल्या कंपनीची जबाबदारी तू सांभाळतोस, तशी राणी आता तुझी जबाबदारी आहे. नीट सांभाळ. तुमचं लग्न एका विचित्र सिच्युएशन मध्ये झालंय, म्हणून तीही बिचारी गोंधळून गेली रे. बोल तिच्याशी, समजून घे तिला, जाणून घे तिला. कशाशी संबंध नसताना तुमचं लग्न झालं. मला असं वाटतं की ह्या लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. राणी कोणी मुलगी रे, तिचे गुण ओळख, प्रेम कर तिच्यावर, जप तिला, सांभाळ तिला. संसार तुमच्या दोघांचा आहे, त्यामुळे तिच्या मताला किंमत दे. तू तिच्याकरता हे सगळं केलंस ना, मग बघ ती तुझ्याकरता वेळ पडली तर सगळ्या जगाशी लढायला तयार होईल. तुला कंपनी नंबर 1 करायची की नाही, तसं तुमचं नातंही नंबर 1 कर. करशील ना एवढं? अहो, काय चाललंय तुमचं? ही काय वेळ आहे का त्याला उपदेश देत बसण्याची? इंद्रा, तू यांचं काही ऐकू नकोस, माझं ऐक. तू तुझी स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लाग आता, कारण ह्या सगळ्यासाठी खूप सहन केलंयस रे. त्यामुळे आता मन लावून काम कर. मी आहे तुझ्या पाठीशी. हो आई. आबा, थँक्यू वन्स अगेन. आता मी तुम्हाला माझ्या कामातनं प्रूव्ह करून दाखवेन की मी ठरवलं तर काय करू शकतो. ऑल द बेस्ट. जप. हो, येतो. मला आज खरंच खूप आनंद होतोय. तुम्ही तुमचा शब्द तर पाळलातच, पण इंद्रावर विश्वास ठेवलात. आता बघा त्याच्या पद्धतीने तो कसं छान काम करेल ते. मग दादू, कसं वाटलं सरप्राईज? आवडलं ना? छान आहे. हा, फक्त छान आहे. तुला माहितीये का मी किती मेहनत घेतलीये? बेस्ट, ग्रेट, सुपर असं काहीच नाही वाटलं का रे तुला? फक्त छान वाटलं तुला? नाही म्हणजे आणखी काही इंटरेस्टिंग करायचं असेल तर तू सांगू शकतो आम्हाला, आम्ही लगेच चेंज करतो. काय का चिकू, चल काहीतरी चेंज करूया आपण. हो, चल चल चल. एक मिनिट. काही चेंज करायची गरज नाहीये आणि तुम्ही दोघं आता जाऊ शकता. आर यू शुअर आम्ही जाऊ? हो. एक मिनिट दादू, तू मला हकलवतोयस का? मग काय करेल दुसरं चिकू तो? अगं चल, आज त्यांच्यासाठी स्पेशल मोमेंट आहे हा. ओ माय गॉड अज्जू ब्रो, अरे मी विसरलेच. म्हणजे मी विसरूच कशी शकते यार? झाली तुमची दोघांची नाटकं, आता निघा. अरे हो हो, जातो जातो. की कसली काय आहे तुला? जातो आम्ही. एक मिनिट चिकू, दादा म्हणतोय म्हणून आपण जात नाही. हा,
वहिनींचे डोळे सांगतात ना आपल्याला जा म्हणून, ओ म्हणून जातोय आपण. ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांना. चला 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 एन्जॉय. बाय. हे सगळं तुझ्यासाठी. एव्हरीथिंग इज फॉर यू. द कॅन्डल्स, हे डेकोरेशन, हे सगळं तुझ्यासाठी आहे. यू लाईक इट? बोल ना. आवडलं तुला? मला नाही आवडलं. उलट हे सगळं बघून इरिटेट होतंय मला. आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे, बाकी काही नाही. फक्त एका साईनसाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. माझ्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. मला जे मिळवायचं होतं त्यासाठी करावं लागणारं सॅक्रिफाईस म्हणजे हे लग्न. माझ्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नसताना तुझा बायको म्हणून स्वीकार करण्याचा डिसिजन मी त्या लग्नाच्या हॉलमध्ये घेतला होता. माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व 0 आहे. 0. काय ना, तू प्रत्येक वेळी माझ्या वाट्यात येत होतीस आणि म्हणून मी ठरवलं की तुला एकदाच असा धडा शिकवायचा की तू पुन्हा कधी माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीस. तुझ्यामुळे माझी काही चूक नसताना कामगार संपावर गेले, माझी आई दुखावली. तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना, आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही. बोला मुजूर मालकाचा आमच्या राणीला नाही. आणि तू माझ्या इंद्रजित महाडिकवर हात उचललास. त्याचा बदला म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय. आता जगासाठी तू माझी बायको असशील, पण या 4 भिंतींमध्ये मी तुला माझी नोकर बनवून ठेवणार आहे. खूप हौस आहे ना तुला? हुकमाची राणी बनवून मिरवायची खूप हौस आहे ना तुला? पण आता या घरात हुकूम तर मी असणार आहे आणि ही हुकमाची राणी मोलकरीण. आणि काय का माझ्या कानाखाली मारल्यानंतर तुला वाटलं असेल ना की तू खरंच हुकमाची राणी आहेस. नाही, खूप मोठी चूक केलीस तू. इंद्रजित महाडिकचा इगो हट करून खूप मोठी चूक केली आहेस तू. हे लग्न म्हणजे हुकमाच्या राणीवर टाकलेला हुकमाचा एक्का असशील तू नावाची राणी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मी तुला राणी सारखी बिलकुल जगू देणार नाहीये. मी तुला या घरात माझी नोकर बनवून ठेवणार आहे. माझ्या हाताखाली काम करणारी नोकर. हुकुमाची राणी, आज हुकुमाचा एक्का जिंकलाय. इंद्रजित महाडिक जिंकलाय आज आणि तू हरली आहेस. आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार. ते कामगार सुद्धा वेड्यासारखी मेहनत करतायत माझ्यासाठी. आता माझा प्रोजेक्टही पूर्ण होणार. आणि काय तुला चांगलं माहिती आहे. आणि जसं इंद्रजितला पैसा आणि वेळ वाया गेलेला आवडत नाही ना, तसे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची. इंद्रजित महाडिकला त्याचा इगो हट झालेला सुद्धा आवडत. तुला काय वाटलं का ते अजित आणि चिकूने हे सगळं काही सजवून ठेवलं असेल म्हणून मी सगळं काही विसरून जाईन आणि तुझ्यासोबत एक हेल्दी रिलेशन क्रिएट करायचा प्रयत्न करेन.
अगं मूर्ख आहेस तू, अगं मूर्ख आहेस तू, अगं मूर्ख आहेस तू, अगं मूर्ख आहेस तू. नाही, मूर्ख हा खूप छोटा वर्ड आहे तुझ्यासाठी. तू युजलेस आहेस. तू युजलेस होतीस, आहेस आणि नेहमी राहणारस. आणखीन एक गोष्ट, तुला काय वाटतं ही तुझी जागा माझ्या बेडवर आहे? नाही नाही, हा गैरसमज ठेवू नकोस. वेट, आय शो यू. मी तुला तुझी ऍक्च्युअल जागा दाखवतो. ही जागा आहे तुझी. माझ्या बेडरूम मध्ये झोपायला माझी कोणी नाहीयेस तू. आणि असलीस ना तरी असं समज की एक टाकाऊ गोष्ट आहेस. आणि तुला माहिती आहे ना टाकाऊ गोष्टींची जागा काय असते? एकतर घरातला कुठला तरी कोपरा, नाहीतर अडगळीची खोली. पण करणार आपल्या राणी बरोबर लगीन. मी हे लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे. इंद्रजीत महाडिकवर हात उचललास त्याचा बदला म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय. या 4 भिंतींमध्ये मी तुला माझी नोकर बनवून ठेवणार आहे. गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी मॉर्निंग खूप गुड असेल नाही? नाहीये बहुतेक. अगं हीच मॉर्निंग काय, तुझ्यासाठी इथून पुढे उगवणारा प्रत्येक दिवस आणि मावळणारी प्रत्येक रात्र बॅडच असणार आहे. चल तुझ्यावर थोडे उपकार करतो. याद मेहरबान साहेबान कदरदान, स्वागत करा बदनाम बेअक्कल हुकुमाच्या राणीचं. यूजलेस हुकुमाची राणी पधार रही है. वेलकम. आय जस्ट होप आता तरी तुला तुझी लायकी कळाली असेल. ही जागा आहे तुझी. इथे झोपायचंय तू रोज. पाऊस असेल तर भिजत झोपायचं आणि थंडी असेल तर कुडकुडत मरायचं. इंद्रा, हो आलो. राणी मॅडम चला कण तयार व्हा. माझं आवरून झालंय. आपल्याला देवदर्शनाला जायचंय. नाही नाही, ऍक्च्युली आपल्याला नाही जायचंय. तुला एकटीला जायचंय. हो पण आता
लग्न झालं म्हटलं दोघांना जावं लागेल ना देवदर्शन. ओके, हे म्हणजे विचारतेस की अगेन हुकूम सोडतेस? सर मी फक्त विचारलं. इथून पुढे तू काय, कसं आणि कधी बोलायचं हे सुद्धा मी ठरवणार. स्वतःला जरी हुकुमाची राणी समजत असलीस ना, तरी इथून पुढे फक्त माझा हुकूम ऐकावा लागणार आहे तुला. सर काय सांगितलं मी आता? सॉरी. स्वतः आवरायचं आणि खाली यायचं. खाली येताना सगळ्यांशी हसून बोलायचं, तेही मोजकच. इथून निघताना आपण दोघं एकत्र असलो तरी देवदर्शनाला तू एकटी जाणार आहेस, कारण मला या सगळ्यात काही इंटरेस्ट नाही. मुळात या लग्नाला मी लग्न मानतच नाही. आणि तुला तर माहिती आहे, माझ्यासाठी माझं काम आणि माझा वेळ खूप जास्त महत्वाचा आहे. स्वतः वेळ न घालवता खाली यायचं. आणखी एक गोष्ट, इथून बाहेर पडल्यावर आबांना किंवा घरातल्या कोणालाही हे बिलकुल कळता कामा नाही की या चार भिंतीत काय घडतंय. हे लग्न एक नाटक आहे, हे जर तुला कोणाला सांगावंसं वाटलं तर पुढे होणाऱ्या परिणामांचा विचार करून घे. जगासाठी आपण नवरा बायको आहोत, पण माझ्यासाठी तुझी किंमत कोपऱ्यात पडलेल्या एका झाडू सारखी आहे, हे कायम लक्षात ठेव. चल आता आवरून खाली ये लवकर, आणि येताना एक छोटीशी स्माइल घेऊन ये चेहऱ्यावर. जमेल ना? जमवावं लागेल.